मूर्तिजापुरात खोटे गुन्हे आणि कापूस खरेदीतील अन्यायाविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना संतप्त झाली आहे। शेनगाव पोलिसात दाखल अॅट्रॉसिटी आणि 353चा गुन्हा रद्द करावा, तसेच कापूस खरेदी मर्यादा 10 ते 12 क्विंटल पर्यंत वाढवावी अशी मागणी करत संघटनेने कठोर इशारा दिला आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर परिसरात शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन कावरखे, प्रल्हारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे आणि प्रवीण मते यांच्यावर दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटी आणि कलम 353 अंतर्गत गुन्हा तात्काळ रद्द करावा असा ठाम आग्रह संघटनेने केला आहे। संघटनेचा दावा आहे की हा गुन्हा सूडबुद्धीने दाखल करण्यात आला असून शेतकरी आवाज दाबण्याचा प्रयास सुरू आहे। 26 नोव्हेंबर रोजी सेनगाव पंचायत समितीत कर्मचारी गैरहजर होते। संविधान दिन आणि शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमही झाला नव्हता। ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणताच उलट शेतकरी नेत्यांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। हे प्रशासनाचे गंभीर अपयश आहे असा आरोप संघटनेने केला आहे। दरम्यान सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी प्रक्रियेवर हे शेतकरी तिखट नाराज आहेत। सध्याची केवळ 5 क्विंटलची मर्यादा वाढवून 10 ते 12 क्विंटल करावी, ऑनलाईन नोंदणीतील अडचणी दूर कराव्यात अशी मागणी केली गेली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर राहुल वानखडे, रियाजुद्दीन सय्यद, शुभम जवंजाड, संतोष रुद्रकार, ज्ञानेश्वर शेवतकर आणि मोहम्मद सलमान यांच्या स्वाक्षऱ्या असून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र सुरू आहे असा आरोप या नेत्यांनी केला आहे। संविधान दिवस का नाही साजरा केला म्हणून आणि शहीद जे 26/11 जे शहीद होते त्यांना आदरांजली वाहिण्यात नाही आली म्हणून का नाही विचारण्यात आला प्रश्न बा का हा प्रोग्राम साजरा करण्यात नाही आला आणि कोणताही अधिकारी इथं उपस्थित काऊन नाही आहे। हे फोन करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना हे कळवण्यात आलेला होता। त्याच्यानंतर तिथचे जे व्हिडिओ आहे यांनी उलट संविधान दिन नाही साजरा केल्यामुळे माझी तुम्ही बदनामी करत आहे आणि चुकीच्या पद्धतीने अॅट्रॉसिटीचा जे गुन्हा दाखल करण्यात आलेले जे कार्यकर्ते होते त्वरित मागे घेण्यात यावा आणि संबंधित जे अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावा। सीसीआयसाठी जे कापूस खरेदी मागील वर्षी जे हेक्टरी 30 क्विंटल घेत होती, यावर्षी हेक्टरी 12 क्विंटल खरेदी करत आहे। त्यामुळे मागील वर्षी जे 30 क्विंटल खरेदी करत होती त्याच्याविषयी आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे की यावर्षीसुद्धा हेक्टरी 30 क्विंटल घेण्यात यावे, कारण यावेळेस उत्पादन थोडं जास्त आहे आणि काही तांत्रिक अडचणी ज्या सीसीआयच्या सेंटरवर येतात, जे गावापासून 3-4 किलोमीटर आहे, ते तिथल्या तिथे त्यांनी तांत्रिक अडचण दूर करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल।